चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान वन सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर अशी सरळ लढत होत आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान असणार आहे। मुनगंटीवार सलग 6 वेळा निवडून येणारे आमदार असून धानोरकर या पहिल्या टर्मचे आमदार आहेत। त्यामुळे येथे प्रथमच मंत्री विरुद्ध आमदार अशी लढत होत असून महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे। धानोरकर आणि मुनगंटीवार यांच्यासह 15 उमेदवार चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात आहेत। याआधी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर हे या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते। त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता। मोदी लाटेमध्ये धानोरकर यांच्या रूपाने राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते, पण त्यांचं अकाली निधन झालं होतं। त्यानंतर आगामी लोकसभेसाठी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसच्या हायकमांडकडे आग्रह धरला होता। या ठिकाणाहून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार इच्छुक होत्या, परंतु प्रतिभा धानोरकर यांनी आपली बाजू काँग्रेस हायकमांडकडे प्रखरपणे मांडल्याने ही जागा काँग्रेसने त्यांच्याचसाठी सोडली आहे। या मतदारसंघात बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट असल्याचा दावा प्रतिभा धानोरकर यांच्याकडून करण्यात येत आहे। त्यामुळे चंद्रपूर लोकसभेतील जनता सहानुभूतीवर धानोरकरांना मत देणार की एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या हेवीवेट नेते मुनगंटीवार यांना मत देणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। तर अशीच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।